नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या आपण पाहतोय मकर संक्रांत विशेष काही निवडक रेसिपीज. याआधी आपण तिळाचे मऊसूद लाडू कसे करायचे ते पाहिलं होतं. आज आपण पाहतोय तिळाचे कुरकुरीत खुसखुशीत लाडू. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तिळाचे कुरकुरीत खुसखुशीत लाडू. तिळाचे कुरकुरीत लाडू करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक वाटी म्हणजे साधारणपणे 100 ग्रॅम इतके पांढरे तीळ घालायचे आणि हे पांढरे तीळ आपल्याला मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं एकसारखे रंग बदलेपर्यंत परतत राहायचे. आपले लाडू चांगले चकचकीत दिसायला हवेत म्हणून मी आज पॉलिश केलेले पांढरे तीळ वापरतो. तुम्हाला जर गावरान तीळ वापरायचे असेल तर तुम्ही गावरान तीळ देखील वापरू शकता. 7 ते 8 मिनिटांनंतर आपले तीळ तडतड उडायला लागलेत आणि त्यांचा थोडासा रंग देखील बदलायला लागलेला आहे. याचा अर्थ आपले पांढरे तीळ भाजून झालेले आहेत. आता हे तीळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. आता आपल्याला एका छोट्याशा ताटाला साजूक तूप लावून घ्यायचं आहे. आता याच गरम कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे. साजूक तूप चांगलं वितळलं की यामध्ये आपल्याला एक वाटी म्हणजे 100 ग्रॅम बारीक चिरलेला सेंद्रिय गूळ घालायचा आहे. गुळामध्ये अगदी 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि हा गूळ आपल्याला मंद आचेवर विरघळेपर्यंत एकसारखा हलवत राहायचा आहे. आपण आज इथे काळा सेंद्रिय गूळ वापरतोय, परंतु जर तुम्हाला पिवळा गूळ वापरायचा असेल तर तुम्ही पिवळा गूळ देखील वापरू शकता. परंतु अशा प्रकारे काळा सेंद्रिय गूळ वापरल्यानं आपले लाडू खूपच चविष्ट होतात. अगदी 3-4 मिनिटांमध्येच आपला गूळ मंद आचेवर पूर्णपणे विरघळलाय. गूळ जरी पूर्ण विरघळला असला ना तरी आणखीन 1 मिनिट आपल्याला हा गूळ अशा पद्धतीने एकसारखा हलवत राहायचा आहे. मिनिटभर एकसारखं हलवत राहिल्यानंतर गुळाला खळकून उकळी आली आहे. आता आपल्या गुळाचा पाक तयार झाला का ते आपल्याला एकदा चेक करायचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गॅस बंद करायचा आहे. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला या पाकाचे 2-3 थेंब टाकायचे आणि हे थेंब आपल्याला गोळा करायला सुरुवात करायची आहे. गुळाच्या पाकाची व्यवस्थित गोळी तयार होत नाहीये आणि हा पाक ताणला असा तो रबरासारखा ताणला जातोय. याचा अर्थ आपला पाक अजूनही कच्चाच आहे. आपल्याला अशा प्रकारचा पाक नको आहे. या प्रकारच्या पाकामध्ये देखील लाडू तयार होऊ शकतात, परंतु हे लाडू चिवट होतात, खाताना दातांना चिकटतात. आता पुन्हा गॅस चालू करायचा आहे. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि हा पाक आपल्याला 2 मिनिटं एकसारखा हलवत राहायचा आहे. 2 मिनिटं एकसारखा हलवत राहिल्यानंतर आपला पाक थोडासा घट्ट झालेला आहे आणि पाकाचा रंग देखील थोडासा डार्क झालेला आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला त्याच वाटीमधील पाण्यामध्ये पाक घालायचा आहे. 15 ते 20 सेकंद थांबायचं आहे आणि या पाकाची गोळी होतीये का ते पाहायचं आहे. आपल्या पाकाची पटकन गोळी तयार झाली आहे. आता ही गोळी आपल्याला वाटीमधल्या पाण्यामध्ये घालायची आहे आणि तिचा आवाज येतोय का ते पाहायचं आहे. पाकाच्या गोळीचा टणकन असा आवाज येतो, याचा अर्थ आपला गोळीबंद पक्का पाक तयार झाला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण भाजून घेतलेले पांढरे तीळ घालायचे आणि हे पांढरे तीळ आपल्याला मंद आचेवर या गुळामध्ये एकसारखे हलवत राहायचे म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतील. पाकामध्ये तीळ अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपलं मिश्रण गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालंय आणि ते गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे, परंतु गॅस बंद केल्यावर देखील आपल्याला हे मिश्रण मिनिटभर हलवत राहायचं आहे. एकूण मिश्रणापैकी 1 चमचा मिश्रण आपल्याला अशा प्रकारे ताटामध्ये घालायचे. आता कढईवर झाकण ठेवायचं आणि कढईतील मिश्रण थंड होऊ नये म्हणून ही कढई आपल्याला गरम पाण्यावर किंवा गरम तव्यावर ठेवायची आहे. एका वेळी 7-8 लाडू होतील एवढेच मिश्रण आपल्याला म्हणजे 7-8 चमचेच मिश्रण आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तळहातांना साजूक तूप लावायचं आहे. 1 चमचा मिश्रण आपल्याला तळहातावर ठेवायचं आहे आणि अगदी हळूहळू दाबून घ्यायचं आहे. मिश्रण हळूहळू दाबून घेतल्यानंतर हे पहा, हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं तळहातावर गोल गोल फिरवून घ्यायचे आणि याचे आपल्याला ओबड-दोबड लाडू वळून घ्यायचे. जर आपण सुरुवातीलाच आत्ता गोल गरगरीत लाडू करण्याचा प्रयत्न केला ना तर आपण ताटात काढलेले जे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे कोरडं होईल आणि मग त्यांचे लाडू आपल्याला वळता येणार नाहीत. जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला या मिश्रणाचे ओबड-दोबड लाडू वळून घ्यायचे. एकदा का मिश्रण थंड झालं की याचे आपल्याला लाडू वळता येणार नाही. जसे आपण चमच्यानं मिश्रण घातले ना तशा स्वरूपातच ते ताटात राहील. ताटात काढलेल्या मिश्रणाचे ओबड-दोबड लाडू वळून झाल्यानंतर आता त्यातील एक लाडू घ्यायचा आहे, तळहातावर ठेवायचा आहे. अगदी हलक्या हातानं प्रेस करत राहायचं आहे म्हणजे त्याला गोल आकार येईल आणि दोन्ही हातांनी आता आपल्याला या लाडवाला गोल गरगरीत आकार द्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपला लाडू कसा गोल गरगरीत तयार झाला आहे. आपण गरमागरम मिश्रणाचे आधी ओबड-दोबड लाडू तयार केले. 5-6 ओबड-दोबड लाडू करेपर्यंत पहिला लाडू कोमट झाला आणि मग हा कोमट झालेला लाडू आपल्याला गोल गरगरीत कोमट झाल्यामुळे वळता आला. हे लाडू मऊसूद नसतात, कुरकुरीत खुसखुशीत असतात, परंतु ते तेव्हाच कुरकुरीत खुसखुशीत होतात जेव्हा आपला पक्का गोळीबंद पाक तयार होतो आणि ती गोळी टणकन वाजते.
हे लाडू आपल्याला एकदम मोठ्या प्रमाणावर करायचे नाहीत, आपल्याला एकट्याला जमतील एवढ्याच प्रमाणात आपल्याला हे लाडू तयार करायला घ्यायचे, नाहीतर मिश्रण थंड होईल आणि लाडू वळले जाणार नाहीत. किंवा जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर करायचे असतील तर घरातील इतर सदस्यांना मदतीला घ्यायचं. याआधी आपण गुळाचा पाक तयार न करता गुळ पातळ कसा करायचा याची एक नवीन ट्रिक पाहिली आहे आणि यापासून आपण तिळाचे मऊसूद लाडू तयार केलेत. ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा. लाडवाची पहिली बॅच करेपर्यंत उरलेलं मिश्रण जर समजा कोमट झालंच, मग अशा वेळी हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर अगदी अर्धा मिनिट गरम करून घ्यायचं, म्हणजे गुळ वितळतो, मिश्रण पातळ होतं आणि लाडू बांधले जातात. लाडू बांधताना मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून आपल्याला तळताना साजूक तूप तर लावून घ्यायचंच आहे, परंतु जर हातांना चटका बसत असेल, हात पळत असतील तर मात्र हाताला थोडंसं पाणी लावायला काहीच हरकत नाही. आपण जे आज प्रमाण पाहिलंय त्या प्रमाणामध्ये या आकाराचे 15 लाडू तयार होतात. तुम्ही सुद्धा येणाऱ्या मकर संक्रांतीला अशा प्रकारे तिळाचे कुरकुरीत लाडू करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.